हॅलो फ्रेंड्स, मी माधुरी तवले, तवले पाटील क्लासेस ची संचालिका. मी आज माझ्या क्लासेसचा थोडासा प्रवास तुमच्या समोर सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी जे तवले पाटील क्लासेस आहेत तर ते 2014-15 पासून स्टार्ट केले होते आणि त्याची जी सुरुवात आहे तर ही मी हॉलपासून केली होती. म्हणजे ज्या ठिकाणी मी राहते तर तिथून केली होती. हॉलमध्ये क्लासेस या ठिकाणी घेतले होते. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तर तिथे मी या भिंतीवरती बोर्ड लावलेला होता आणि त्या ठिकाणी क्लासेस सुरू केलेले आहेत. इथे माझे सगळे विद्यार्थी बसत होते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी जे क्लासेस सुरू केले तर ते फक्त 2 विद्यार्थ्यांवरती सुरू केले होते. त्यांनाच मी माझं 100% दिलं आणि त्यानंतर मग हळूहळू विद्यार्थी संख्या जी आहे तर ती वाढत गेली. बऱ्याच जणांनी मला मी ज्यावेळेस इथे क्लास घेत होते तर बरेच जणांनी मला अ, बाहेरून म्हणण्यात आलं की हॉलमध्येच क्लास घेत आहेत, घरगुती क्लासेस आहेत. पण बाहेरच्या तुम्हाला माहिती आहे की बाहेरचे ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेसच आपली प्रगती होत असते. मग मी ते पॉझिटिव्हली घेऊन मी त्यानंतर 2-3 वर्ष इथे क्लास घेतले. थोडीशी त्यानंतर 2 विद्यार्थ्याच्या नंतर हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली आणि त्यानंतर मग मी पुन्हा दुसरे नवीन अशी एक रूम काढली मुलांसाठी. त्यानंतर 2-3 वर्षानंतर साधारणतः ती रूम तयार केली, तीही मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्यावेळेस मी दुसऱ्या वर्षी माझ्या क्लासेसला डायरेक्टली 10-15 विद्यार्थी वाढली होती आणि त्यांचा रिझल्टही खूप छान आला होता. म्हणजे माझ्या क्लासेसमधून फर्स्ट, सेकंड असे विद्यार्थी गेले होते. मी 6वी ते 10वी पर्यंत क्लासेस मी सुरू केले होते. पहा यानंतर मी या ठिकाणी क्लासेस सुरू केले होते. ही रूम दिसते तुम्हाला. आता या रूममध्ये तुम्हाला दिसत असेल सगळ्या म्हणजे सगळं अडगळ सामान वगैरे ठेवलेले आहे. इथं मी क्लासेस नंतर सुरू केले. इथं तो बोर्ड लावला होता, इथे दिसत असेल तुम्हाला. तर इथे मी नंतर क्लासेस घेतले. या ठिकाणी सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांना मग बसायला थोडीशी अडचण व्हायला लागली. त्यामुळे पुन्हा मी दुसरीकडे पुन्हा रूम बांधल्या. इथंही जे काही माझ्याकडे विद्यार्थी होती मॅथ्स, सायन्सला तर त्यांना जवळजवळ 100पैकी मार्क जे आहेत तर ते भरपूर असायचे. 35च्या पुढे म्हणजे 40 मार्काचा पेपर असतो. तर त्या 40पैकी 35च्या पुढेच मार्क्स मिळालेली होती. असे बरेच असे विद्यार्थी आहेत. आज जे 2015-16 पासूनचे सुटलेले विद्यार्थी आहेत तर ते बरेच जण कोणी इंजिनिअरिंगकडे, कोणी मेडिकलकडे, कोणी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेली आहेत. त्यानंतरचा माझा प्रवास जो आहे तर हा असाच सुरू ठेवला आणि त्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी मला दिसत असेल तर इथं मी हे क्लासेस पुन्हा ह्या रूम बांधल्या क्लासेससाठी. या 3 रूम बांधल्या वेगवेगळे क्लासेस घेण्यासाठी. 6वी पासूनचे 10वी पर्यंतचे क्लासेस घेण्यासाठी. आज जी आहेत तर ती विद्यार्थी संख्या जी भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर पुढे पुन्हा म्हणजे ऑफलाईन तर क्लासेस सुरूच आहेत आपले मॅथ्स, सायन्सचे 6वी ते 10वी पर्यंतचे. त्यानंतर आपण जो डिजिटल बोर्ड आहे तर तो डिजिटल बोर्ड खरेदी केला की जेणेकरून जे काही विद्यार्थी आपण पाहू शकतो की आजचं आधुनिक युग आहे आणि या आधुनिक युगामध्ये आपल्याला जसं जग पुढे चाललेलं आहे तर तसंच आपल्यालाही जाण्याची आवश्यकता आहे. तर ही माझी क्लासरूम आहे. अशा प्रकारची डिजिटल क्लासरूम आहे. इथं मी व्हिडिओ वगैरे तयार करत असते. गेल्याच वर्षी आपण हा कॅमेरा घेतलेला आहे. 2-3 वर्षापूर्वी हा बोर्ड आपण घेतलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या कन्सेप्ट आहेत तर ते चांगल्या प्रकारे समजल्या जातील. त्याचबरोबर पहा हे जे काही आत्तापर्यंतचं तुम्हाला जो प्रवास मी सांगितला तर तो प्रवास माझ्या एकटीच्याने शक्य नाही आहे. त्यासाठी माझ्या पाठीमागे सरांचाही हात होता. म्हणजे माझ्या मिस्टरांचा हात होता, तवले सरांचा. त्यांनी खूप माझ्यासाठी मला सपोर्ट केला क्लासेस वगैरे घेण्यासाठी. आणि बऱ्याच विद्यार्थी जे आहेत म्हणजे 2-3 वर्ष झालं मी जे क्लासेस सुरू केलेले तर आपल्याच क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत तर ते टॉपर्समध्ये आलेली आहेत आणि
शाळेमधूनही फर्स्ट सेकंड असे नंबर त्यांनी मिळवलेले आहेत. आज ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. असा हा माझा प्रवास आहे हॉलपासून ते या रूमपर्यंतचा. आज आपण ऑफलाईन तर क्लासेस आहेतच, पण त्याचबरोबर ऑनलाईनही आपण सुरुवात केलेली तवले पाटील एज्युकेशन चॅनलच्या मार्फत आपण हे क्लासेस घेत आहोत. तरी कोणाला जर लाभ घ्यायचा असेल तर ऑफलाईनलाही येऊ शकतात, त्याचबरोबर ऑनलाईनला आपले जे काही तवले पाटील एज्युकेशन ॲप आहे तर ते डाउनलोड करून तुम्ही त्या क्लासेसचाही आमच्या क्लासेसचा लाभ घेऊ शकता. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.